नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 13 जुलै 2025। मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिन्यात होता येत आहे, त्यामध्ये तरी अद्याप पेरणी नाही। पण आता इथून पुढे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा संपणार आहेत की जे पाऊस आता 17 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आणि तो पाऊस चांगल्या प्रकारे सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये। तर आपण आज प्रथम दक्षिण महाराष्ट्राचा अंदाज पाहणार आहोत, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 17 तारखेपासून पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये धाराशिवचा भाग, धाराशिव, तुळजापूर, भूम, परांडा, त्याचबरोबर अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा 17 तारखेपासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये पेरणीयोग्य पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये, ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही त्या भागामध्ये पेरणी पण होईल ह्या पावसापासून। ज्या भागामध्ये थोडेफार पावसाच्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे त्या धानाला सुद्धा हे उपयुक्त पाऊस ठरणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या पावसाची शक्यता आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची म्हणजे मध्यम ते जोरदार पावसाची पण शक्यता आहे। त्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, त्याचबरोबर त्याचबरोबर माळशिरस, बार्शी, कुर्डवाडी ह्या भागामध्ये त्याचबरोबर बारामती, इंदापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊस कमी होता, ह्या भागामध्ये सुद्धा आता पावसाची शक्यता आहे 17 तारखेपासून। त्याचबरोबर आता लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, देवणी, औसा, निलंगा, लातूर या भागामध्ये सुद्धा म्हणजे एकूण जर पाहिलं तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 17 तारखेपासून। तोपर्यंत मात्र पाऊस नाही आहे। 17 तारखेपर्यंत म्हणजे 16 तारखेपर्यंत या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप आहे अत्यंत कमी, जवळपास 95% पाऊसच नाही या भागामध्ये 16 तारखेपर्यंत। तसेच आता बीड जिल्हा पाहू आपण, तर बीड जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली नाही व थोड्याफार प्रमाणामध्ये पेरणी झालेली आहे। पण इथून पुढे मात्र 17 तारखेपासून मात्र बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा आता प्रतीक्षा संपणार आहे की जे 1-1.5 महिन्यापासून आपले शेतकरी पावसाची वाट बघत होते, त्यांना पण 17 तारखेपासून पुढे बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। तिथून पुढे मात्र त्यांना पेरता सुद्धा येईल, पण मात्र पेरणीला थोडाफार उशीर झालेला आहे। शेवटी निसर्ग येते, आता काय करता आपण, काय करू शकत नाही त्याला। पण 17 तारखेपासून पुढे बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये 22 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे भाग आहे त्यामध्ये माजलगाव तालुका, माजलगाव, गेवराई, वडवणी, धारूर, केज, परळी, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा ह्या भागामध्ये सर्व भागामध्ये 22 तारखेपर्यंत चांगला पाऊस, पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये। तसेच आता परभणी जिल्ह्यामध्ये पाहू, तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता आहे त्यामध्ये 17 तारखेपासून। त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा जो पाथरी तालुका आहे, पाथरी तालुक्याचा दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भागामध्ये अजून पेरणीयोग्य पाऊस पडला नाही। 17 तारखेपासून इतरच्या पण शेतकऱ्याची प्रतीक्षा संपणार आहे पावसाची। त्यापासून म्हणजे 17 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये पाथरी तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे 17 तारखेला। 17 गंगाखेड तालुका, गंगाखेड, त्याचबरोबर सोनपेठ या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 17 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर पूर्णा तालुका, सेलू या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि जर पाहिलं तर आपण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व भागामध्ये पावसाची नोंद होईल त्यामध्ये 22 तारखेपर्यंत। तसेच आपण बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 22 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी चिंता करायची काही गरज नाही आता इथून पुढे मात्र। तर आता आपण पाहणार आहोत की जे नाशिक विभागामध्ये मात्र आज सुद्धा पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी नाशिक विभागामध्ये। त्याच नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्हा, जळगाव, धुळे, अहिल्यानगर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पण नाशिक जिल्ह्याचा जो नाशिक, जळगाव या भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये असं क्षेत्राने जास्त नाही, पण मोठ्या जोरदार स्वरूपाच्या थोड्याच वेळामध्ये पण जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, नागपूर आणि अमरावती विभागामध्ये। म्हणजे एकंदर जर पाहिलं तर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये MP लगतचा भाग आहे, त्यामध्ये मध्य प्रदेश लगतचा भाग आहे, त्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणीच
सर्वदूर पावसाची शक्यता नाही तिथे, पण त्या भागामध्ये एकूण जर पाहिलं तर वापसा पण बऱ्याच गावामध्ये वापसासुद्धा राहणार आहे, त्यामध्ये पाऊस सर्वदूर नसणार आहे तो पण काही भागामध्ये पाऊस पडू शकतो ह्या अशा प्रकारे. आणि पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये पुणे विभागाच्यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण पावसाचं स्वरूप जे आहे ते 17 तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं स्वरूप वाढणार आहे. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, त्याचबरोबर तेलंगणा व कर्नाटकचा भाग, ह्या भागामध्ये मात्र 17 तारखेपासून दिलासादायक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण जे सांगत होतो की पहिल्यापासून 22 तारखे, आपण 8 तारखेला शेतकरी बंधूंनो एकदा लक्ष द्या तुम्ही ह्या माझ्या अंदाजाकडे. आपण 8 तारखेपासून सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये पाऊस कमी होणार आहे, आणि परत पुन्हा 15 तारखेला सांगितलं की आपण 26 तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला म्हणजे 15-16 जूनला 26 तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये. बघा मी 26 तारखे म्हणजे कसं सांगत आहे की त्यामध्ये शक्यता, पावसाची शक्यता आहे. 26 तारखेला पाऊस आलेला नाही मराठवाड्याच्या ह्या जे पाऊस झालेला नाही त्या भागामध्ये. परत पुन्हा मी 22 तारखेला सांगितलं 7 जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. आपण दररोज तारीख पे तारीख दिलेली नाही, 7 जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे आपण असं सांगितलं 22 तारखेला, 22 जूनला. आणि त्याचबरोबर पुन्हा 30 जूनला सांगितलं आपण की 15 तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. म्हणजे आपले आतापर्यंत फक्त 3 अंदाज आपण दिले होते. 3 अंदाजामध्ये आपण पुढच्या तारखा दिलेल्या होत्या. त्या 2 तारखा मात्र म्हणजे हा दीर्घावधी अंदाज होता, त्यामध्ये पावसाची पुढे कम म्हणजेच आपण परफेक्ट 100% पाऊस येईल याची पण शाश्वती दिली नव्हती. फक्त पावसाची शक्यता आहे असा आपण अंदाज दिलेला होता. म्हणजे आपण दररोज तारीख पे तारीख दिलेली नव्हती, फक्त 10-12 दिवसाच्या अंतराने पावसाची शक्यता आहे असं आपण दिलं होतं. आणि त्या तारखेच्या वेळेमध्ये वातावरणामध्ये सुद्धा मोठा बदल झालेला होता. पण पाऊस या जिल्ह्यामध्ये जे की लातूर, धाराशिव, बीड या भागामध्ये पाऊस हलक्या स्वरूपामध्ये म्हणजे की नसल्यातच जवळपास 90% पाऊस नाहीच पडला, याच्यामध्ये फक्त 10% पाऊस पडलेला अशा प्रकारे झालेलं होते वातावरण. तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.